नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त एकदम सोप्या पद्धतीने मऊसूद अशी नारळाची वडी करणार आहोत. व विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा पाक न करता आपण ही वडी करणार आहोत. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नारळाची वडी करण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा नारळ आले खिसायच्या खिसणीने खिसून घेतलेला आहे. वडीसाठी लागणारं ओलं खोबरं आले खिसायच्या खिसणीनेच खिसून घ्यायचं आहे. खोबरे खिसायच्या खिसणीने अजिबातही किसू नका. ज्या वाटीने इथे आपण 1 वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे त्याच वाटीने इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी नारळाच्या खिसासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ऐनवेळेस गडबड होऊ नये म्हणून ज्या ताटामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत त्या ताटाला तूप लावून घेऊया. इथे अर्ध्या ताटालाच तूप लावून घेतलेलं आहे कारण की इथे आपण कमीच वडी करणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला वडीसाठी खोबऱ्याचा किस परतून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये 1 चमचा असं तूप घालून घेऊया. तूप थोडंसं वितळल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घेऊया. हा किस आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी मध्यम आचेवरती छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ही नारळाची वडी अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते. किसाचा थोडासा कलर बदलल्यानंतर यामध्ये साखर घालून घेऊया. साखर घातल्यानंतर साखर आता वितळू लागलेली आहे व हे मिश्रण आता थोडंसं पातळ होऊ लागलेलं आहे. या नारळाच्या वडीसाठी आपण अजिबातही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करणार नाही आहोत. ही नारळाची वडी करायला इतकी सोपी आहे की तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी केली तरी ती अजिबातही चुकणार नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये केलेली वडी नारळ खाऊन केली जाते, परंतु अशा प्रकारे आले खिसायच्या खिसणीने खोबरे किसून केलेली वडी ही खायला खूप छान लागते. आता यामध्ये जवळपास अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया. हे मिश्रण थोडंसं पातळ होऊन आता घट्टसर असं होऊ लागलेलं आहे. ही वडी खाताना खोबऱ्याचा किस मध्ये मध्ये दाताखाली येतो व त्याची चव एकदम भन्नाट लागते. मला तर फक्त आणि फक्त अशा प्रकारे केलेली नारळाची वडी खायला खूप आवडते. आता हे मिश्रण इतपत घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करून हे मिश्रण मगाशी जे आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्यामध्ये ओतूया. इतपत हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे. असंच मिश्रण आपल्याला हवं आहे. वडी थापण्यासाठी हे मिश्रण या ताटामध्ये ओतून घेऊया. हे मिश्रण एकदम गरम असल्यामुळे पहिल्यांदा असं चमच्याच्या साह्याने चांगलं पातळ असं थापून घेऊया. इथे मी एकाच नारळाची वडी केलेली असल्यामुळे ही वडी अर्ध्या ताटामध्येच बसलेली आहे व बरीचशी पातळही बनवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पातळ किंवा जाड वडी थापून घेऊ शकता. मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने थोडंसं थापून घेऊया. वडी हलक्या हाताने पातळ अशी थापून घेतल्यानंतर एका सुरीच्या साह्याने उभे व आडवे मार्क्स मारून घेऊया. हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच मार्क्स मारून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर तुम्ही सुरीऐवजी असे मार्क्स करायला त्याचाच वापर करा. असे मार्क्स करून घेतल्यानंतर ही वडी जवळपास 4 ते 5 तासांसाठी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच सेट व्हायला ठेवून द्यायची आहे. या नारळाच्या वड्या अगदी महिनाभरही चांगल्या टिकतात. त्यामुळे लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी तुम्ही अशा प्रकारच्या वड्या तयार करून ठेवू शकता. जवळपास 5 तासानंतर इथे वडी आपली चांगली थंड झालेली आहे व चांगली सुकलेली आहे. आता एका उलटण्याच्या साह्याने या वड्या ताटामधून अलगद अशा काढून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या नारळाच्या वड्या एकदम छान तयार झालेल्या आहेत. यातील एकही वडी अजिबातही तुटलेली नाही किंवा अजिबातही याचा चुरा झालेला नाही. वड्या अगदी परफेक्ट तयार झालेल्या आहेत. नारळ न खवता कसल्याही प्रकारचा पाक न करता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या नारळाच्या वड्या करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.